कॉमेंट्री बॉक्समध्ये आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही रवींद्र म्हात्रे सर यांचा आवाज ऐकताय आणि आमच्या समवेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे गुरुवारी आत्माराम म्हात्रे सर मगाशी जोडले गेले आणि प्रवीण ठाकूर सर यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मॅचला लक्ष वेधूया आपण. पुढच्या मॅचकडे आपण जातोय जिथे मरुआई विंधणे आणि त्यांना फाईट करणाऱ्या कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 धुतुम उरण तालुक्यातले दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि ही महत्वाची मॅच जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील तयार, समोर परेश ठाकूर आणि त्याच्या सोबतीला निलेश ठाकूर. ओ पहिलाच बॉल, दमदार गोलंदाजी. मागील मॅच मध्ये अक्रुलनं काय भन्नाट षटक हाताळलं, 3 विकेट्स लागोपाठ पटकावल्या. विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान या गोलंदाजानं पटकावला आणि तो गोलंदाज पहिला गोलंदाज पाहायला मिळाला आणि आतापर्यंत एकमेवच गोलंदाज आहे अक्रुल पाटील ज्यानं 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्यात परेश ठाकूरच्या विरोधात. लेफ्टी बॉलर, फुल टॉस बॉल, झोपून मारलाय बॉल बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा पार. पहिला खणखणी षटकार. मिस्टर हेलिकॉप्टर ही देखील त्याला उपाधी मिळाली. तो मागचा बॉल अक्षरशः खेळपट्टीवरती बसला, झोपला आणि त्याच्यानंतर मारला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा परेश ठाकूरचा फटका. टान्स परेश ठाकूर पुढे टाकलाय, त्याच्यानंतर बसला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर कृष्णा सातपुते सरांच्या स्टाईलनं हा फटका खेळला. बैठक स्ट्रोक षटका. चायवाली नकुल या मंचावर. ओ इथे रन्स घेण्याचा प्रयत्न, धावा मिळू शकतात विंधणे टीमच्या विरोधात भैरवनाथ धुतुम टीमला. 2 धावा मिळाल्यात परेश ठाकूरला. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 वरती. 3 बॉलचा खेळ संपला, धावफलकावरती 8 धावा. हे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. सुरुवातीची मॅचेस आपण 5-5 ओव्हर्सच्या खेळलो आणि त्याच्यानंतर 4-4 षटकं आणि शेवटची मॅच 3च ओव्हरची असणार आहे याची दखल घ्या. आणि 3 मॅचच्याच पहिल्या धावसंख्येला ग्राह्य धरलं जाईल. 3 मॅचेस पॉइंट आपण पकडतोय. अक्रुलचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ खेळाडू पडले तिथे, जोरदार प्रयत्न केला खेळाडूंना बॉल पकडण्यासाठी, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाहीयेत. बैठक स्ट्रोक. थोडासा परेश नाराज पाहायला मिळाला जेव्हा तो फटका खेळला, बॅटवरती आला नाही. ये पहा नाराज असताना रन्स त्यानं 2 कंप्लीट केल्यात. ओ खेळाडूचे प्रयत्न पहा. ग्रामीण क्रिकेटची हीच तर मजा आहे, हीच खासियत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता, गावचा संघ जिंकायला हवा यासाठी तुमचे जे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न फिल्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा मिळाल्यात, 2 धावेनं धावफलक आतापर्यंत पोहोचलंय 10 वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय, 10 धावा. मागची मॅच नवी मुंबईच्या गोठेवली संघाने जिंकली आणि आतापर्यंत अगोदरच्या मॅचमध्ये कोपरवली संघ जिंकला. त्यामुळे विनंती करूया कोपरवली टीमचे कॅप्टन आणि गोठेवली टीमचे कर्णधार, आपण तयारीत राहा. पुढचा सामना 4 षटकांचा असेल याची देखील दखल घ्या आणि या मॅचला आपण लक्ष देतोय. जेवढा फास्ट खेळता येईल तेवढे फास्ट केला खेळाडू, कारण नाईटची स्पर्धा सकाळ व्हायला नको, कारण नाईटची स्पर्धा रात्रीमध्ये संपायला हवी ही आम्ही वारंवार सूचना देतो. कुठे टाकलाय बॉल अक्रुलनं, इट्स अ नो बॉल. अंपायरचा इशारा आला. परेशनं कदाचित बॅट घालायला हवी होती, कारण ही संधी होती. बॉल पर्यंत पोहोचला नव्हता परेश आणि इथे ऍक्शन रिप्ले मध्ये किती उंच हा बॉल टाकलाय. हाईट फॅक्टर अगदी जवळजवळ डोक्याच्याही वरती. परेश ठाकूरनं बॅट उशिराने टाकली, अगोदर गेला असता पोहोचला असता तर फ्री हिटचाच बॉल होता. इथे रन्स एक्स्ट्रा आले असत्या. आता फ्री हिट आहे का कनेक्शन चांगलं करेल का बॉल वरती. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, ओ हुक केलाय, मागे पाठवलाय बॉलला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघालाय बॉल, सीमा पार. 4 रन. मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केले, त्याच्या विरोधात आक्रमण सुरू आहे. 15 धावा मागील 5 बॉल मध्ये कुठून काढल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 15 रन्स वरती बॅटिंग सुरू आहे. ओ वेगवान बॉल,
थोडासा मार दिलाय बॉलवरती बॅट्समन परेश ठाकूरला. बॉल आलाय डॉट आणि पाहता पाहता पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट मिळाले दुतुम टीमला. बिनबाद 15 धावा. धावा. आज स्पर्धेची पहिली रात्र आहे त्यामुळे आपण उशिरानं सुरुवात केली. उद्घाटन सोहळा होता परंतु उद्या खेळाडू विसरू नका. ठीक 6:30 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे आणि जेणेकरून आपण 2:30 पावणे 3 पर्यंत स्पर्धा उद्या कंप्लीट करू. 10चा लॉट्स उद्या सी लॉट्सची पहिली मॅच आणि त्याच्यानंतर उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचू. परंतु सध्या मॅचकडे जाऊया कारण ही महत्वाची मॅच आहे. डू ऑर डॅश. जिंकाल तर पुढे जाल. शेवटची मॅच खेळण्याची संधी मिळेल. स्कोर पोहोचलाय 15 वरती. एक खेळाडू बाद. समाधान पाटील येतात बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2. समाधान पाटील तयार. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑफ मध्ये चाललाय. रन्स मिळेल एक सिंगल. निलेश ठाकूर चांगली बॅटिंग. म्हणूया की परेश चांगला तंत्रशुद्ध फटके खेळताना मागील ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त परेश कसं स्ट्राईक करेल याच्याकडे लक्ष वेधले निलेशनं देखील. एका धावेने धावफलक 16 वरती पोहोचले. 1.1 बॉलचा खेळ संपला. आकाश पाटीलला आपण स्टंपच्या मागे पाहताय. आज ज्याचा वाढदिवस देखील आहे आणि आज टीमला त्याची गरज लागेल बॅटिंगची. थोडासा टर्न झाला बॉल. तदनंतर आपला अनुभव पणाला लावून समाधान पाटील अनेक वर्ष क्रिकेट खेळतात. 40+ सध्या झालेत आणि तरी देखील 30 धमक 30 दहशत बॉलिंग मध्ये त्यांची पाहायला मिळते. एक नामांकित खेळाडू आहे. कित्येक दशकामध्ये या खेळाडून आपली भूमिका विंधणे टेनिस क्रिकेटमध्ये उमटवली आणि तो गोलंदाज सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. समाधान पाटील तयार झालेत. पुढचा बॉल. परेशच्या विरोधात. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव सध्याच्या घडीला यशस्वी झालाय. मागील 2 बॉल दर्जेदार. परेशला शांत ठेवले. पडला परेश परंतु कनेक्शन नव्हतं. पहिल्या ओव्हरमध्ये पडला तेव्हा त्याने षटकार मारला परंतु इथे पडला तेव्हा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. कौतुक करूया गोलंदाज समाधान. आडव्या बॅटनं मारला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एक सिंगल. हे षटक मरुआई विंधणे संघासाठी उपयुक्त राहिलंय. या षटकामध्ये धावा वाचवल्यात. या ओव्हरमध्ये बाउंड्री स्ट्रोक आला नाहीये. का निलेश ठाकूर आता चान्स घेतील कारण परेशच्या बॅटमधून रन्स आल्या नाहीयेत. कारण निलेश यांनी मागील बॉलवरती एक सिंगल काढत परेशला स्ट्राईक दिली आणि हव्या तितक्या चांगला परफॉर्मन्स या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला नाही परेशकडून. निलेश तयार. 1 बॉल 1 रन्स त्यांना काढले. 17 धावा धावफलकावरती. चांगला फटका इनसाइड आउट. खेळाडू नाहीयेत. गॅप मध्ये चाललाय बॉल. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार. 4 रन. रन्स 21 धावा धावफलकावरती. एका चान्स खेळायला हवा होता ही चर्चा आपण केली आणि निलेश ठाकूर चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार. निलेश ठाकूर देखील अनेक वर्ष दुतुम टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळाले. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनुभवाचीच तर परीक्षा असते. समाधान 4 बॉल त्यांनी चांगले हाताळले परंतु हा बॉल स्लॉट मध्ये दिला आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना चला थोडीशी घाई करा विंधणे टीम. बॉल चला बॉल मैदानाच्या बाहेर गेल्या पण तो बॉल मिळाला नाही तर नवीन बॉल दिला जाईल याची देखील दखल घ्या कारण बॉल कधी येईल आणि कधी नाही येईल इथपर्यंत आपल्याला टाइम नाहीये वाट पाहण्यासाठी. चला आयोजक कमिटी खेळाडू काय इशारे करतायत पाम. बॉल त्यांना हवाय. 21 रन्स 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विकेटचं खातं अद्याप उघडू शकले नाहीत विंधणीचे गोलंदाज निलेश ठाकूर. 2 बॉल 5 धावा. परेश ठाकूर 10 बॉल 15 रन्स. परेशनं सुरुवातीला ओव्हरमध्ये आक्रमण केलं पण तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा स्लो खेळलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 षटकांचा खेळ सुरू आहे. 1 चेंडू अद्याप राहिला. 21 धावा धावफलकावरती. संपूर्ण आयोजक कमिटीचं आपण कौतुक करूया. रात्रीचे 2 वाजून उलटून गेलेत. आता जवळजवळ 2 वाजून 20 मिनिटं होत आहेत तरी आयोजक कमिटी संपूर्ण स्क्वॉड कुणी घरी गेला नाही आणि हीच मेहनत आपल्याला 5 रात्रीमध्ये घ्यायची आहे. प्रचंड यश. स्पर्धेमध्ये प्रेक्षक 2:30 वाजले तरी थांबलेत. ही स्पर्धेची खासियत आहे. बैठक स्ट्रोक परंतु हा फटका कॅच सोडलाय.
या चुका चालणार नाहीयेत मरुआई बिंदणे टीम. कारण जर कॅच सोडाल, निलेश ठाकूर देखील एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याचा कॅच सोडलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती डबल दुरीत 22 वरती 0 विकेट. धाव फलकावरती लागल्यात. चला फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजाला इन्व्हाइट करा, कारण चर्चासत्रासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. आयोजकांनी जी सूचना दिली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते की फास्ट केलं. चला कॅच सोडला मागील बॉलवरती, शेवटचा बॉल होता आणि ही संधी सोडली. उरण तालुक्यातील पहिली या हंगामामधील नाईटची स्पर्धा आणि तो बहुमान मिळवला चिर्ले चॅलेंजर्स टीमनं. चिर्ले चॅलेंजर्स संघ सुरुवातीला नवा बनला तेव्हा यंगस्टार खेळाडू अशी कंडिशन होती की कोणीही खेळण्यासाठी तयार होता. पण तो मागील 1-1.5 वर्ष जर आपण गेलो तर पुन्हा एकदा संघाने एक वेगळा धाक निर्माण केलाय. मग आम्हाला शेलघरची नाईट टुर्नामेंट आठवते. बलाढ्य संघानं पराभूत केल्या या संघानं आणि वाजत गाजत शेलघर नगरीतून ट्रॉफी चिर्ले गावामध्ये आणली होती. त्याचं श्रेय आपण समाधान माली साहेबांना देखील देऊया. संघ किती पराभूत होऊ द्या, अगदी जिद्दीनं खेळाडूंना ते सांगत असतात की खेळायचं जिंकू तेव्हा जिंकू, पण तू प्रयत्न सोडायचे नाहीयेत. आणि आज संघ एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतोय. उद्या आय थिंक चिर्ले चॅलेंजर्सची मॅच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. उद्या पहिली मॅच, लास्ट मॅच, शेवटचा सामना चिर्ले चॅलेंजर्सचा. उद्या सी लॉर्डची पहिली मॅच असेल. गोलंदाज येत आहेत, नवीन गोलंदाज यश घरत. ओ काय फटका खेळलाय, स्कूप केल्या बॉलला, मागे पाठवलाय अनोख्या शैलीनं, अनोख्या ढंगानं हा फटका मारलाय. सीमा पार, 4 रन. निलेश ठाकूरची करामत पाम, उभा राहिला, सरळ थांबला, बॉल टप्पा आला. श्रीलंकेचा तिलक रत्ने दिलशान थोडासा डाऊन होत हा फटका खेळायचा, दिल्लू स्कोप, परंतु निलेश ठाकूर खडे खडे थांबला आणि त्याच्यानंतर मागे वळवलाय बॉल. सीमा पार, 4 रन. एक वेगळ्या शैलीचा फटका होता आणि तिथे फिल्डर ठेवू शकत नाही, त्याच दिशेने मारलाय. 26 धावा धाव फलकावरती. ओ आता आडव्या बॅटनं भिरकावलाय बॉलला, ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक सूरज त्या ठिकाणी पोहोचतात. रन्स मिळेल एकदा. मागील ओव्हरमध्ये कॅच सोडला निलेश ठाकूरचा, तो महागडा ठरलाय म्हणूया, कारण आता जेवढ्या निलेश दाबा काढेल त्या बेनिफिट राहतील दुतुम टीमला. शेवटचा बॉल होता तिथे कॅच सोडला. 2.2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 27 धावा. यश गरत मागच्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी केली, एकच धाव यशनं खर्च केली होती, परंतु या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 5 धावा. पुढच्या मॅचचा कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया, गोठिवली विपक्ष कोपरवली. चला कॅप्टन या, हे 3रं षटक आहे आणि वेळेवरती तुम्हाला पोहोचावंच लागेल. स्टेजवर यायलाच हवेत कॅप्टन. ओ काही बॉल मागील निलेश ठाकूर, परेश ठाकूरचा विचार केला तर तो डॉट बॉलचा सिलसिला वाढलाय परेश, आणि आता दबाव परेशच्या चेहऱ्यावरती झळकतोय, कारण हवे तशी बॅटिंग आता पाहायला मिळाली नाहीये. सुरुवात त्याने चांगली केली, पण तो 11 बॉलमध्ये आता 15 वरती बॅटिंग सुरू आहे. पहा कॅप्टन आले नाहीये तर 3 षटकांची मॅच राहील. कोपरवली टीम मागील मॅच मध्ये तुम्हाला पॅनल्टी मिळाली आहे. स्टेजवरती या कॅप्टन, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, आणि त्यांच्या विरोधात गोठिवली संघ, ही सूचना गोठिवली संघ लक्षात असू द्या. ओ लाऊडली अपील, पायावरती लागलाय बॉल, बॅटचा संबंध जोडला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटक परेश ठाकूर खेळल्या आणि फक्त त्याच्या बॅट मधून 15 धावा. चांगली गोलंदाजी, 7 डॉट बॉल खेळल्या, 7 डॉट बॉल. प्रत्येक बॉल षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न आणि त्याच बंधनात आता सध्या अडकलाय परेश. यश घरतचं कौतुक करूया, चांगलं कमबॅक केलंय. चौकाराला पहिल्या बॉलवरती, पण तो त्याच्यानंतर वापसी करत असताना यश घरत, मागच्या मॅच मध्ये यश घरतनं करामतच केली, फक्त एकच धाव दिली, 1 विकेट त्यानं घेतला आणि तो सामना जासई संघाला कठीण करून टाकला होता. आणि तोच गोलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. युवा जिगरबाज खेळाडू, दमखम दाखवणारी गोलंदाजी. यश तयार, पुढचा बॉल. ओ आता जोरदार प्रहार केलाय आणि आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला सर्वाधिक लांब षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून आलाय.
चे बॉल यश पुढे टाकत होता, आणखीन जोरात गोलंदाजी करताना पाहायला मिळाला, पण तो इथे शॉर्ट पिच बॉल थोडासा मागे पडला आणि तिथे फायदा उचलला परेशनं. 6 धावेनं धाव फलक 33 वरती जाऊन पोहोचेल. 33 धाबा धाव फलकावरती. गोठिवली टीमचे कॅप्टन आलेत. गोठिवली टीमच्या कॅप्टनला चांगलंच कळालंय स्पर्धा अगदी स्ट्रिक्टली नियम आहेत, त्यामुळे वेलेवरती पोहोचतात. आणखीन एक उडवलाय, आता झोपून मारलाय फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागील 2 बॉल 2 षटकार आणि आता धावसंख्येनं चांगलीच मुसंडी मारली आहे. स्कोर पोहोचलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. बाजी सुरू आहे. परेश ठाकूरची हीच खेळी प्रेक्षकांना आवडते. आर ट्रॉफी वहालची स्पर्धा आज आठवते, ज्या स्पर्धेमध्ये परेश ठाकूरनं धुमाकूळ घातला होता. बैठक, स्ट्रोक, बऱ्याच चाहत्यांनी त्याला अगदी पैशांचा पाऊस पाडला. क्रीडांगण गाजवलं होतं आणि आज देखील या रात्रीमध्ये दमदार बॅटिंग. तरी देखील थोडासा नाराज पाहायला मिळाला जेव्हा 2 षटकार आले. त्याच्यानंतर थोडासा स्वतःवरती नाराज, कारण सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स आल्या नव्हत्या आणि इथे आता लागोपाठ 2 षटकार. स्ट्राईक वरती निलेश ठाकूर. रन्स चांगल्या बनल्यात. मागील मॅच मध्ये देखील आपण 39चा फाईट पाहिला नेरे टीमच्या विरोधात. 39 5 ओव्हर मध्ये अडचणी निर्माण केल्या होत्या. चला, कोपरवली टीमचे कॅप्टन कुठे राहिलेत? चरण या लगेच. आयोजकांकडून सूचना, खाली थांबूच नका. आपण टॉस करूया. कोपरवली विपक्ष गोठिवली अशी मॅच. लकी एंटरप्राइजेस, हंशी, अर्श 11 कोपरवली आणि त्यांना फाईट करत असताना गोठिवली टीम. आणि 4 षटकांची शेवटची मॅच असेल. याच्यानंतर शेवटची मॅच आपण 3 षटकांची खेळवणार आहोत. अगोदर सूचना आपण खेळाडूंना देऊया. आणि ही मॅच लास्ट 4 षटकांची असेल. विनर वर्सेस विनर. चला, मॅच कडे लक्ष वेधूया. तिथे टॉस केला जाईल, परंतु शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रियांशु भोईर. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट. निलेश ठाकूर साठी हा बॉल. रन्स, एक सिंगल. धावफलकावरती 40 धावा पाहायला मिळतात. स्कोर चांगलाच बनला. ज्या पद्धतीचं वातावरण आहे, अगदी थंडगार हवा, गुलाबी थंडी आणि एवढंच ओपन असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. पण तो आकाश पाटील देखील अशा परिस्थितीने हा जिंकण्याची क्षमता ठेवतो. गोठिवलीचे कॅप्टन टॉस जिंकलेत आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. आय थिंक फिल्डिंगच त्यांनी निवडले. मागच्या मॅचमध्ये देखील फिल्डिंगच केली आणि या मॅचमध्ये सर्रास कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर हाच निर्णय. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये धाडस दाखवत नसतात कॅप्टन. बॅटिंग करण्याचा निर्णय नाहीये. पुढच्या मॅचमध्ये गोठिवली फिल्डिंग करेल. आणि टू कॅप्टन लक्ष ठेवा, या मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये आपण इंटर व्हा. ओ, परेश ठाकूरनं मारलाय, खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. 3 बॉल 3 लागोपाठ षटकार. परेशची बॅटिंग आवडली असेल तर तुमचे चाहते टाळ्या होऊ द्या. पाहिलं आणि त्याच्यानंतर आक्रमण केलं. सुरुवातीचा प्रवास थोडासा मागील काही बॉल खडतर राहिला परेश ठाकूरचा, पण तो हा असा खेळाडू आहे जो 2-3 बॉल मध्ये सामना टर्न करतो. 3 बॉल मध्येच आता 18 काढल्यात. गोलंदाज प्रियांशु तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 झाले पूर्ण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. परेश पोहोचलाय 16 बॉल मध्ये 35 धाबा. का या स्पर्धेमधलं अर्धशतक कंप्लीट होईल का? 15 धावायची त्याला आवश्यकता आहे, पण तो सध्या अशी बॅटिंग सुरू आहे की होऊ शकतात देखील. आणि ज्या पद्धतीचे फटके परेशच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. स्कोर आता 48 वरती पोहोचलाय. एक दमदारचा धाव संख्येचा आलेख. 48 धाबा. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. फ्लंबल झालेत खेळाडू आणि इथे पाहता पाहता दुहेरी धाव संख्या. आणि या 2 धाव संख्येनं टीम धुतुम संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा धाव फलकावरती आणि 50 धाव संख्येची पार्टनरशिप. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी भागीदारी म्हणूया पार्टनरशिप बनले. 50 धावा 22 बॉल मध्येच काढल्यात. व्हेरी गुड बॅटिंग परेश. 23 बॉल, एक नो बॉल त्यामध्ये पाहायला मिळाला.
आणि त्यामुळे आपण पाहू शकता पार्टनरशिप सर्वाधिक मोठी आतापर्यंतची. परेशसाठी हा बॉल यॉर्कर टाकला, या बॉलवरती चान्स नव्हता. असे फटके तो खेळतो, यॉर्करचा प्रयत्न आल्यानंतर तो हेलिकॉप्टर शॉट मारतो, पण तो इथे लाईन चांगली आहे. डॉट बॉल, शेवटचा बॉल राहिला. 50 धावा धाव फलकावरती. परेश ठाकूर वैयक्तिक 18 बॉल 37 वरती. तुफानी बॅटिंग. शेवटचा बॉल, फुल टॉस टाकला ऑन साइडला, पुन्हा एकदा बसून मारलाय फटका. बॉल एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या पलीकडे आणि इथे 19 बॉल मध्ये तब्बल 41 धावसंख्येची वादळी बॅटिंग परेश ठाकूरनं साकारली आणि स्कोर पोहोचला तब्बल 54. 24 बॉल मध्ये 54 धावा आणि आता 24 बॉल मध्ये डबल पंजाची आवश्यकता आहे. 55 धावा बनवाव्या लागतील मरुआई विंधणे संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. आणि चला लगेच खेळाडू दुतुम संघाचे खेळाडूंना विनंती आहे, दुतुम संघ लगेच मैदानामध्ये उतरा फिल्डिंग करण्यासाठी. व्हेरी गुड बॅटिंग परेश. 19 बॉल 41 धावा. ठाकूरचं वादळ मैदानामध्ये घुंगावताना पाहायला मिळालं. त्याला निलेश ठाकूरनं चांगलीच साथ दिली आणि संघ आता तब्बल पोहोचलाय 54च्या घरात आणि 55 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 24 बॉल मध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे आणि खेळाडू उतरलायत मैदानामध्ये. बॅटिंगच्या बॅट्समनला देखील आम्ही विनंती करू, विंधणे टीम आपण देखील सज्ज राहा आणि लगेच मैदानामध्ये सलामीचे खेळाडू पाठवा. आणि जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करू या परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे रवींद्र म्हात्रे सर, यांच्याकडे आपण जातोय. थँक्यू. चला घाई करा, प्लीज घाई करा, आता करावीच लागेल घाई. धन्यवाद संयम घरत यांचा वास तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलात. आमचे प्रवीण ठाकूर तुमचेही मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतोय. त्याचबरोबर आमच्या आत्माराम म्हात्रे अप्पा. चला दोन्ही ऑफिशियल अंपायर देखील मैदानाच्या हातमध्ये गेलेत. मित्रांनो, कोण म्हणतोय की या मैदानावर धावा होत नाही? कोण म्हणते अर्ध्या संपूर्ण रात्रीमध्ये असं वाटत होतं की या मैदानावर धावा होत नाही, परंतु दुतुम टीमच्या परेशनं ते दाखवलंय की धावा होत आहेत. धावा करण्याची धमक असावी लागते. परेश ठाकूरनं ते दाखवून दिलं की 19 बॉलामध्ये अगदी 19 चेंडूमध्ये 41 धावा. 19 चेंडूमध्ये 41 धावा, दमदार आजच्या रात्रीतला हा रेकॉर्ड परेश ठाकूरच्या नावावर. 4 षटकार 2 चौकार. चला मॅचला करूया सुरुवात. तब्बल भलं मोठं आव्हान म्हणजे 55 धावांचं एक बिग टार्गेट सेट केलंय, ते म्हणजेच कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 दुतुम संघानं. कम्मालीची बॅटिंग केली परेशनं, त्याला साथ दिली निलेशनं आणि अशा परिस्थितीमध्ये 55 धावांचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये. तर त्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानात रवाना झाली, ती म्हणजेच मरुआई विंधणे संघाची. आकाश पाटील, अनिकेत जोशी. कारण दुसऱ्या बाजूला मरुआई विंधणेकडे देखील तेवढेच घातक फलंदाज आहेत. आकाश असेल, अनिकेत असेल, गीतेश असेल, त्याच्यामुळे ते देखील एक धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यामुळे मॅचला मजा येईलच उत्तरार्धामध्ये. पाहूया कशा पद्धतीनं हा सामना रंगेल. सलामीचा गोलंदाज प्रणित येतोय. प्रणित ठाकूर तो आकाश. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 55चं लक्ष्य आहे. आजच्या रात्रीतला सर्वात जास्त धावसंख्येचा स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो. लेट्स प्ले, गेम इज ऑन. गोलंदाज प्रणित ठाकूर पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करेल. कशा प्रकारची फलंदाजी होईल पहिल्या पूर्वार्धामध्ये? तडाके बंद.
तू सही तो मैं और सही, संघाला धोका आणि बिंदास ठोका. षटकार. क्या बात आहे. खूप सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. मध्यरात्रीमध्ये पहिल्या बॉलवर टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय बॅट्समन आकाश पाटीलनं. मी म्हटलं होतं की एका बाजूला परेश ठाकूर आहे ना, तर दुसऱ्या बाजूला आकाश आहे, अनिकेत आहे, गीतेश आहेत. त्यामुळं हा मॅच शेवटपर्यंत रंगू शकेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित पंचांना पार करून चेंडू फेकेल. फुल्लर लेनचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिद्धेशनं चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्या धावफलकावर स्थगित. कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही. चांगलं चेंडूला थांबवलंय. खरं तर विंदने टीम म्हणजे बरेच समर्थक त्यांच्या मॅचचा आनंद घेतात. हा चेंडू पुन्हा एकदा व्ही शेपनं खेळतोय. हा ही चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये थांबला जातोय. पलटवार. प्रणित ठाकूरनं लगेच पलटवार सुरू केला. पहिल्या बॉलवर एवढा लांब लचक षटकार ठोकला ना, तदनंतर 2 बॉल डॉट जात आहेत. 55 करायचे आहेत. सुरुवातीपासून मात्र आक्रमक पवित्रा उचललाय बॅट्समन आकाश पाटील. अनिकेत जोशी नॉन स्ट्राईकला. हा हवेमध्ये लावतो. हो, लवली स्ट्रोक. इट्स अ ग्रेट हिट. चॅलेंजर ट्रॉफी मधला हा दमदार सिक्सर. विंदने टीट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है बीच मैदान के ऊपर. बल्लेबाज आकाश फिर से तैयार. जबरदस्त बॅटल. ठोसाच ठोसा याला म्हणतायत. तिसरा चेंडू देखील अगदी डीप मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू चाललाय. धन 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 करत सीमा पार. अजून एक चौकार. नाही की ध्येय साध्य करणं किती कठीण असलं ना, तरी तुमचा आत्मविश्वास स्ट्रॉंग असेल ना, तर अशक्य हे काहीच नसतं. अशक्य कोणतीही गोष्ट नसते. आपण नक्कीच. आणि ते मात्र ध्येय स्ट्रॉंग होत असताना पाहायला मिळतंय बॅट्समन आकाश पाटीलचं. काही सुरुवात केली आहे. गुड स्टार्ट करतोय. 16 धावा धावफलकावर लागले आहेत. 55चं लक्ष आहे. त्याला माहित आहे धावांचं मोठं आव्हान आहे. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका टप्प्यानं मात्र मिळते तिथे एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त स्टार्ट करत असताना पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावर लागले आहेत. पहिला ओव्हर 17 धावा. 17चा खतरा कोणाला लागणार. चला लगेच फिल्डिंग सजवा. एकत्र येऊ नका. आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला सूचना आली आहे. कारण आता घाई केली जाईल. घाई भरपूर वेळ झालाय. 2:41 म्हटलं तर भरपूर उशीर झालाय. त्यामुळं घाई केली जात आहे. चला प्लीज कोऑपरेट. हंबल रिक्वेस्ट फॉर यू ईच अँड एव्हरी प्लेयर, प्लीज कोऑपरेट. 18 बॉल्स बाकी आहेत आणि 38 धावांचं लक्ष. मॅचमध्ये मजा आली. आता 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावाला धावफलकावर आल्यानंतर आता गोलंदाज कोण असेल. सिद्धेश ठाकूर. पहिल्या इनिंगमध्ये परेश ठाकूरनं सर्व प्रेक्षकांना खुश केले. परंतु आता सेकंड इनिंगचा खेळ जसा सुरू झाला ना, लगेच आकाशने देखील हाणामारीला सुरुवात केली आहे.
आणि आतिश पाटील यांच्याकडनं आमचे डीजे ऑपरेटर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा अगदी प्रेक्षकांना जो हवा असतो ना, प्रेक्षक नेहमीच कोणी जिंको कोणी हारो काही फरक पडत नाही त्यांना, परंतु मॅच रंगतदार पाहायला मिळावा तसा हा मॅच होईल. की आडवा बाटने केला अगदी चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येईल, चेंडूला उचलेल, फेकेल, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा 18 या आकड्यावर. 18 चेंडू 38 लक्ष होतं. समीकरण बदलते. आता चेंडू असतील 17 आणि 37 धावा. आकाश सर्वच्या सर्व आकाश आतापर्यंत जेवढे चेंडू केलाय आकाशीच खेळतोय. म्हणजेच अनिकेत जोशीला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. तो मात्र अनिकेत आता येईल स्ट्राईकला. अनिकेत आला स्ट्राईकला. आल्या क्षणाला त्यांनीही पसंती दिली. 600च्या रँकिंगनं तो ठोकतोय पहिला सिक्सर. बघा ज्या पद्धतीनं अनिकेत जोशी आला त्यानंही चौकारानं खातं खोललं. त्या अगोदर आकाश पाटील त्यानं षटकारानं खातं खोललं. म्हणजेच दोन्ही फलंदाज किती तरबेज आहेत, दोन्ही फलंदाज किती आक्रमक आहेत. हा ही शॉर्ट पिच बॉल, परंतु इथे हा चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राकडे खेळतो. एकच धाव मिळेल. एका धावेनं आता मात्र धावसंख्येला ज्या पद्धतीनं हवा असणारा जो आकार आहे तो आकार येतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. त्यानंतर आपण 1 षटक 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. परंतु इथे 23 म्हणजे पारडच जड आहे मरोआई विंधणे टीमचं. एकूण स्क्रीनवर तुम्ही पाहिलं तर आता 15 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 32 धावा. दोन्ही टीम तरबेज, दोन्ही टीम. ओहो हा चेंडू चांगला फेकलाय सिद्धेशनं. मात्र तिथे देखील धाव थांबली जात नाही. म्हणजे बाईच काय होऊ ना, मी म्हणेन ही धाव आली आहे. आतिश पाटील मोठी जुई यांनी खरं तर मॅडी डीजे ऑपरेटरसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. त्यांनी जे संगीत तुमच्यासमोर पेश केले, मनोरंजन तुमचं केलं, त्यासाठी देखील मॅडीचं कौतुक केलंय. 500 रुपये आतिश पाटील यांचंही मी कौतुक करतोय. कलेला दाद दिली जाते. शॉट अँड पुल सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल स्ट्रोक. इट्स अ मेगा हिट सिक्सर. जबरदस्त जबरदस्त कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅट्समनना. ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना की 55 धावांचं आव्हान आजच्या संपूर्ण रात्रीतलं सर्वात मोठं आव्हान. असं वाटत होतं की कदाचित हा सामना वन साइड होईल, परंतु नाही. मरोआई विंधने टीमचे फलंदाज देखील सांगतायत की किती आव्हानांचं डोंगर असेल तरी त्या आव्हानाचा पाठलाग करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. वायडिश लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परेश ठाकर. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गुणवत्ता ठासून भरली परेशच्या अंगामध्ये देखील. या क्रिकेटच्या बाबतीत जर म्हटलं तर अतिशय चांगली फलंदाजी केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम. 1 धाव फक्त मिळाली आहे. संघासाठी दिलेलं योगदान. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावर. आता येणारे 12 बॉल्स आणि जिंकण्याकरता अर्थातच निर्णायक विजयाकरता 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. चला स्पीडअप करूया. 12 चेंडू 24 म्हटलं तर प्रति षटकामागे तुम्ही बघितलं तर 12 धावा करायच्या आहेत. एका षटकाच्या मागे 12 धावा म्हटलं तर आता दोन्ही फलंदाज अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाही. दोन्ही फलंदाज विकेटवर तळ ठोकून आहेत. त्यामुळं एक ॲडव्हान्टेज आहे मी म्हणेन मरोआई विंधने टीमसाठी. अडचणी आहेत त्यांच्यासमोर, परंतु या अडचणी दूर करण्यासाठी खरं तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुमच्या प्रयत्न न थांबता इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. अडचणींना सांगू नका की तुमच्यासमोर संकट किती मोठे आहेत.
त्या संकटावर मात करून तुम्हाला पुढे चालावं लागेल. फार महत्त्वाचा मॅच आहे. जिंकेल तो पुढे सरसावेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास इथे समाप्त होईल. येणारे 12 बॉल 24 धावांची गरज. संघर्ष सुरू झालाय आता मैदानाच्या आतमध्ये. मोठं स्ट्रगल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या उंबरट्यावर न्यू बॉलर परेश ठाकूर. परेश ठाकूरचा हा पहिला चेंडू मात्र सिली मिड ऑफ कडे ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळेल. परेशकडे बघा कशा प्रकारची टेनिस क्रिकेटमधली ही गुणवत्ता आहे. काय बॅटिंग केली त्यानं, अक्षरशः खेळपट्टीवर झोपून लोलून पडून बॅटिंग केली. संघाला 55 पर्यंत आकडा गाठला. त्यानंतर फिल्डिंग, त्यानंतर बॉलिंग. तिहेरी भूमिका. चेंडूला थोडासा बाहेर करतोय यष्टीरक्षक, थोडी हलकीशी चूक करतोय. 1+1 या बोनस स्वरूपात मिळाल्या 2 धावा. चेंडू वाढला, 2 धावा. मी म्हणेन जणू काही बोनसच मिळालाय. अशा परिस्थितीमध्ये आता समीकरणही बदललंय. 11 बॉल्स आणि 21 रन्स. येणारे 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. हे काय केलं बॅट्समननं, अगदी पूर्णपणे आपला मारा बदलला, खेळण्याची शैली बदलली आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. एक बॅट्समन होता, तुम्ही पाहू शकाल पूर्ण स्थान त्यांनी चेंज केला होता. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर बरेच फलंदाज रिव्हर्स स्विच हिट करतायत, परंतु त्यानं पूर्ण आपला मारा चेंज केला होता. ज्या पद्धतीनं आपण बघितलं डाव्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला, डावखुऱ्या होऊन या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गोलंदाज परेश ठाकूर. पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू समोर दिला. व्ही शेपने खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बराच काल चेंडू थांबला होता. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. धावगती कमी पाहायला मिळाली. अजिबात प्रयत्न केला जात नव्हता दुसऱ्या रनसाठी एका बाजूनं. त्यामुळं फलंदाजाला व्हावं लागलं धावचीच स्वरूपात बाद. पाण्याची मागणी, चला पाण्याची मागणी मैदानात केली. त्याला लवकर पाणी घेऊन जा. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. फलंदाज बाद झाला जो धावचित स्वरूपात अनिकेत जोशी. आकाश पाटील सोबत असणारा सलामीवीर अनिकेतनं थोडी घाई दाखवली, मी म्हणेन गरज नव्हती असं म्हणावं लागेल, परंतु काय मैदानात धावाही येणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याच मध्ये एक विकेट प्राप्त झाली आहे. नवीन फलंदाज गीतेश जोशी. चला 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला पाणी दिलं जाईल असं आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली आहे. थोडंसं या ठिकाणी आपण सहकार्य करूया. 9 चेंडू 19 धावा. अजून या षटकातले 3 बॉल. गीतेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो नॉन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळतोय. ओह, लवली स्ट्रोक. ही आहे धमक. मनगटातली ताकद दाखवली आहे. बॅट्समन आकाश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. मला पाहायला मिळाला आणि आकाश पाटील सांगतोय की अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर अधिराज्य मिळवाल ना, त्यावेळी तुम्ही अगदी सहज विजय देखील गाठाल, ध्येय गाठाल आणि तो ध्येय गाठण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा फटका येईल का? हो, आलाय देखील. लांबी आणि उंची तेवढीच गाठली. अजून एक बॅक टू बॅक सिक्सर. मध्यरात्री झोप उडवणारा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू 7 धावा. समांतर समीकरण. एका बाजूला परेश ठाकूरनं जशी सुरुवात केली ना, त्याला प्रत्युत्तर देतोय हा आकाश पाटील. लाजवाब.
ब्रिलियंट बॅटिंग. 11 बॉलमध्ये 31 धावांवर खेळतोय हा आकाश पाटील. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं त्यांच्याकडे देखील चांगले बॅट्समन आहेत. हा लेग स्टंपला चेंडू सोड ठेवला होता, त्यानंतर मात्र ही धाव पळून काढली. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आता समीकरण अजूनही 6 चेंडू 6 धावा. शेवटचं षटक. चला, पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही खूप चांगला. जसा सामना मागचा रंगला होता ना 6 बॉल 7, तसाच हा सामना देखील आज या मैदानावर राधे क्रीडांगणावर चॅलेंजर ट्रॉफी मधला हा चॅलेंजिंग सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा. व्हेरी गुड मॅच. आकाश पाटील आज खरं तर मनमोहित केलं आकाश पाटीलनं बॅटिंगमधून. जसं परेश ठाकूरनं सुरुवातीला केलं ना बॅटिंग, आणि त्यानंतर मात्र तोड प्रत्युत्तर दिला. आपण चर्चा केली होती की हा मैदान अगदी खूप लांब आहे, षटकार पाहायला मिळत नाहीये. आणि आज या मागच्या 2 सामन्यांनी सांगितलं की या मैदानावर षटकार देखील होत आहेत. आणि खास म्हणजे आज आकाश पाटील याचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाची जणू काही भेटच देईल की काय या मरुवाई विंधणे टीमला. आकाश पाटील तुला कॉमेंट्री बॉक्समधून आयोजकांच्या वतीनं या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हेरी गुड मॅच. 6 चेंडू 6 धावा आकाशने केलेली अप्रतिम फलंदाजी. आणि त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा आकाशच येतोय स्ट्राईकला. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाज निलेश ठाकूर. धावा सेव्ह करेल का निलेश ठाकूर? सेव्ह करेल का धावा? डिफेन्स करण्याचा प्रयत्न, आणि निलेश ठाकूरनं पहिल्या बॉलवर आकाशची विकेट टिपली आहे. इट्स अ बिग विकेट. लाल लाडका गीत आहे, आवडता गीत आहे, त्याच्यामुळे फरमाईश वारंवार या गीताची आहे. गीत आम्हाला समजत नाही, फक्त आमच्या आयोजकांना हे गाणं समजतंय, काहीतरी रहस्य आहे. हा, खूप मोठं रहस्य आहे. समाधान शेठ माली यांनी आम्हाला सांगितलंय. परंतु जाऊया, माझी तेवढीच मजेशीर आहे, माझी तेवढीच रफ अँड टफ आहे. 5 चेंडू आणि आता 6 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन इन ऍक्शन सुजल नवाले. संघाचा संघनायक आहे सुजल नवाले. मोठी जबाबदारी आहे खांद्यावर, परंतु ती जबाबदारी पेळावी लागेल. कारण आप्पा असं म्हटलं जातं ना की जबाबदारीचं ओझं कधी दिसत नाही, ते पेळावं लागतं. आणि ती जबाबदारी घेऊन उतरलाय आता सुजल नवाले. येणारे 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. नवाले ब्रदर्स देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विंधने गाव म्हटलं तर सज्जन नवाले असतील, आमचे खरं तर नवाले 2 ब्रदर्स जुडवा, हे सारे जण या मॅचचा आनंद घेत आहेत. ओहो, इथे 6 धावांची गरज होती. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? हो, व्हॉट ए कॅच. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. जबरदस्त झेल टिपलाय आणि या मॅचला कल्लाटणी दिली आहे. इट्स अ बिग विकेट वन्स अगेन. हिट खेळण्याचा प्रयत्न सुजलनं केला आणि स्टेटला जबरदस्त झेल टिपला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता निहाल पाटील. प्रियांशु भोईर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना. आणि सुजल नवाले जो कर्णधार देखील आता शून्यावर बाद झाला. गोल्डन डकचा शिकार झाला. आता येणारे 4 बॉल आणि विजयाकरता आता अजूनही 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रियांशु भोईर. बघा, मागच्या बॉलवर विकेट गेली, डॉट बॉल गेला, त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं दडपण निर्माण झालं. ऑन हॅट्रिक
विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे निलेशकडे दांडगा अनुभव आहे. निलेश ठाकूर अनेक वेळा खरं तर प्रत्यक्षात मैदानावर जाऊन मॅच पाहायचा, परंतु आज तो इन ॲक्शन स्वतः मैदानात खेळतोय. ही त्याची खरं तर यशस्वी आहे, ही त्याची खरं तर मेहनत आहे. हे हलकसं तडवलं, चेंडूला थोडंसं वळण मिळालं होतं, चेंडू गर करत निघाला होता, परंतु त्या ठिकाणी सेकंड स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक ज्या गलीच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करतो, एक सिंगल मिळते. आता 3 चेंडू 5 धाबा, येणारे 3 बॉल, अजूनही 5 धावांची गरज. आता हृदयाची ठोके हळूहळू वाढली जात आहेत. टाळ्यांचा प्रचंड आवाज मैदानाच्या सभोवताली येतोय. एका बाजूला आहे मरोई विंधने, तर त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला आहे याच परिसरातील त्यांच्याच जवळची अर्थातच भैरवनाथ धुतोम. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना हा पाहण्यासारखा पैसा वसूल मुकाबला. 3 चेंडू 5, हा आहे प्रेशर, हा आहे दडपण. प्रत्येक खेळाडूवर प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावा, कोण जिंकणार कोण हरणार. वॉर्मअप सुरू आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडूची इथे परीक्षा आहे. काय फटका सजवलाय, हो डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅट्समननं या मॅचचा रिझल्ट चेंज केलाय. गीतेश जोशीच्या बॅट मधून तो येतो आहे खणखणीत चौकार. बघा, फर्स्ट इनिंग ज्यांनी धुतुम टीमची बॅटिंग बघून झोपले असतील ना ते प्रेक्षक, सकाळी उठल्यावर त्यांना शॉक बसेल, आश्चर्य वाटेल की या 55 धावा 4 ओव्हरमध्ये कशा पार झाल्या. कारण पार केल्या त्या आकाश पाटीलच्या बॅटिंग मुलं. गीतेश जोशीनं ठोकलेला तो चौकार. आता 2 चेंडू 1 धाव, अजूनही मॅच बॅलन्स आहे. टेनिस क्रिकेटचा हा खरं तर अनेक सामन्यांमध्ये तुम्ही पाहतो की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत आपण काही भविष्य वर्तवू शकत नाही. टेनिस क्रिकेट में किंतु और परंतु को कोई स्थान नाही असं म्हटलं जातं. जर तरचा कोणत्याही प्रकारचं भविष्य वर्तवला जात नाही. अजूनही बॅलन्स आहे, प्रयत्न करावे लागतील धुतुम संघाला. जर बॉल डॉट फेकला तर 1 चेंडू 1 धाव राहील. मात्र या बॉलवर सर्व निर्भेड, या बॉलवर सर्व अवलंबून असेल भैरवनाथ धुतुम संघाचं हे भविष्य, या मॅचचं रिझल्ट. कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान, भैरवनाथ धुतुम संघ मैदानात फिल्डिंग करतोय. 1 धाव, अमरेला फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये सारे खेळाडू 30 या सर्कलच्या अगदी आतमध्ये आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव वाचवावी लागेल. 1 धाव किती महत्वाची असते टेनिस क्रिकेटमध्ये. विचारा, राजकारणामध्ये 1 मत आणि परीक्षेमध्ये 1 गुण. तशी 1 धाव वाचवण्यासाठी आता मात्र झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 1 रन. जोरदार टाळ्या होऊ द्या मध्यरात्रीमध्ये तमाम क्रीडारसिक प्रेक्षक मित्रांनो, टाळ्यांचा आवाज यायला हवा. ओहो, डॉट बॉल. यष्टीरक्षकानं केली चूक, चुकीला माफी नाही. धाव झाली पूर्ण. येस, सामना जिंकलाय इथे मात्र विंधने संघानं.